हाय सर्वांना, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर सर्वांना पहिल्यांदा धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज सगळीकडं कलर चालले असतील, कलर एकमेकांना लावायचे, मस्त एन्जॉय करायचा चालला असेल. तर मी माझं एन्जॉय नाही करत आहे, पण मला छान वाटते, फ्रेश वाटते. कारण की दरवेळेस आपण नाही का खेळत असतो वगैरे, पण ह्या वर्षी मी म्हणलं पहिल्यांदा आपलं काय IMP आहे म्हणून माझा वर्क चालूच आहे, त्याला काही सुट्टी नाही आहे. तर मी म्हटलं की चला तुमच्याबरोबर आज एक व्हिडिओ शेअर करावा. तर घेतली का तुम्ही म्हणता पैसे नाही, त्या दिवशी म्हणली पैसे नाही, तर आता कसं काय डायरेक्टली ह्याची तुम्हाला नक्की नंतर स्टोरी सांगते कशी घेतली, काय घेतली आहे. पण आज मी एका नाही का बंधनात अडकायला चाललेले आहे, अडकणार आहे. तर मला पण खूप छान वाटते त्या बंधनात अडकण्यासाठी, कारण की माझ्याकडं कसं काय मला माहीत नाही आहे, पण त्या गोष्टी मनानेच माझ्याकडं आकर्षित होतात, ॲट्रॅक्ट होतात आणि त्या मी एक्सेप्ट करते. कारण का मला एक्सेप्ट करायला आवडतात काही गोष्टी माझ्या, म्हणजे नाही का माझ्या मनासारख्या असताना तर ते मी 100% एक्सेप्ट करते. तर लाईफमध्ये तर चढ उतार येतच राहणार आहे, चढ आले उतार आले, चढ येणार आहेत उतार येणार. तर त्याला आपण थोडी ना हे करू शकतो, महागारी घेऊ शकतो, नाही घेऊ शकत. म्हणून ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी फक्त करत राहायच्या, पॉझिटिव्हने करत राहायच्या. रिझल्ट बरोबर आपल्याला येतच आहे आणि भरपूर मला आता कमेंट्स तर येतच आहेत की, आणि मी त्याला आन्सर नाही देते, याचा अर्थ थोडी मी चुकीची आहे ना, तर त्याचे तुम्हाला सर्वांना आन्सर भेटणार आहेत आणि लवकरच भेटणार आहेत. आणि 2026 आहे ना, नुसतं असं गाजून टाकायचं आहे, नुसतं गाजून टाकायचं आहे. तर भरपूर आता 19 म्हणजे जसं लॉकडाऊन लागलं ना तसं म्हणायचं एक ग्रहच होतं पाठीमागं, आणि ते ग्रह आता 2026मध्ये संपलेलं आहे, एंड झालेलं आहे आणि नवीन ह्याची सुरुवात आपल्याला करायची आहे. तर 19 गेलं, 20 गेलं, 21 गेलं, 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं आणि 25 पण गेलं. पण आता 2026मध्ये आपल्याला पूर्ण चेंज करायचं आहे. आणि मला फर्स्टपासूनच आहे ना वेगवेगळ्या हे पण भेटायला लागलेले आहेत, रिझल्ट पण भेटायला लागलेले आहेत. मी महाग जरी गेले, सॉरी मला सर्दी आहे ना, मला डोकं धुतलं ना तर मला सर्दीच हे नाही होते, मला सकाळ म्हणजे असं आहे ना का थोडंसं ताप पण आल्यावाने झालेलं आहे. डोकं धुतलं की, तरी मी आता 8 दिवस झाले डोकं धुतलं नव्हतं आणि आज डोकं धुतलेलं आहे. तर परत सर्दीचं थोडंसं मला जाणवायला लागलेलं आहे आणि खोकला नाही येते एवढा, पण सर्दी परत जाणवायला लागलेली आहे. कारण की वातावरण खराब झाले का माझी बॉडीच पूर्ण खराब झाली हेच मला समजत नाही आहे. तर जाऊ द्या. तर 2026मध्ये इन केल्यापासून तर मला छोटे रिझल्ट भेटायला लागलेले आहेत आणि त्या छोट्या रिझल्टमधून मला खूप काय अनुभव आले आणि ते मी अनुभव तुमच्याबरोबर शेअर पण केले आणि असेच करत राहील. आणि एक नवी बंधनात म्हणजे आता माझी लाईफ भरपूर अजून आहे, भरपूर म्हणजे भरपूर. आत्ताशी कुठं माझं 25 माझं कंप्लीट झालेलं आहे आणि मी 26मध्ये इन केलेलं आहे. म्हणून आपली लाईफ काही इथं थांबणार आहे का? नाही थांबणार आहे. म्हणून मी पण खूप काही डिसिजन घेणार आहे स्वतःच्या लाईफमध्ये, पण मी तुम्हाला ते सांगेल कधी घेणार आहे, काय घेणार आहे. आणि आता ज्या मी एक नवीन बंधनात अडकते, तर मला गेल्या वीकमध्ये जायचं होतं गावाला, तर मी काही गेलेले नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे मी. आणि आता ह्या वीकमध्ये मी परत चाललेले आहे, लगेच येणार आहे, कारण की याचं काम पण मला महत्त्वाचं आहे सध्या. आता फोकस फक्त ओनली वन माय गोल फोकस, फक्त माझ्या गोलवर माझं फोकस राहणार आहे आणि तेच माझं टार्गेट आहे. कारण की जेव्हा आपण स्वतः काहीतरी करतो ना, छोटीशी अचिव्हमेंट करतो ना, तर आपल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन माणसाचा वेगळाच होऊन जातो. आणि मी माझं घर कसं चालवते, काय चालवते हे पण तुम्हाला मी व्हिडिओ सांगणार आहे. आणि माझं हे छोटंसं घर मी आत्ता गॅलरीत बसून व्हिडिओ काढत आहे. आणि काय माझी लाईफ आहे ना, काही दिवसापूर्वी आहे ना माझ्या गॅलरीत लाईफ गेलेली आहे, मी गॅलरीत दिवस घालवले आहेत माझे. आणि आता मी माझ्या स्वतःच्या जीवावर काहीतरी करत आहे, तर एक ते खूप वेगळंच प्राऊड फील वाटतं की बाबा नाही का मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर मेहनतीवर काहीतरी करते. आणि माझ्या पप्पांना एवढा माझ्यावर विश्वास होता ना की माझी पित्री आहे ना सर्व म्हणजे वेगळीच आहे मुलगी, आणि ती काही पण करू शकते आणि स्वतःसाठी काही पण लढू शकते. तर मला पहिल्यापासून आणि मी त्यांना पहिल्यापासून कधीच त्रास दिलेला नाही आहे.
कधी म्हणजे कधीच नाही, जन्मल्यापासून कधीच नाही. म्हणजे आता आता आईवडिलांचं कर्तव्य असतं करण्याचं, पण असं कोणत्याच गोष्टी हट्टाने नाही की नाही का हे ते. आणि ते हट्ट करण्याच्या अगोदर तर सर्व गोष्टी पूर्ण व्हायच्या. आणि म्हणूनच माझं म्हणजे नाही का आपण आता कोणाला दोष देऊ शकत नाही, आपल्या आईवडिलांना पण देऊ शकत नाही. कारण काय त्यांना थोडी वाटतं ना की आपल्या मुलीचं वाटोळं व्हावं किंवा काय व्हावं. ते एखादं नाही का ते चांगलं म्हणूनच देत असतात ना, की बाबा तिचं पण चांगलं झालं पाहिजे पुढं भविष्यामध्ये. म्हणूनच सर्व गोष्टी. आणि माझं शिक्षण वगैरे ते थांबलं होतं, पण मी थोडी त्यांना हे करू शकत होते ना. आणि तेव्हा माझ्याकडं काय गावाकडं असल्यामुळं ठीक आहे, माझं 10वी झाले होते. मी 10वीच्या बेसवर कुठंतरी काम करून माझं स्वतःचं मी शिक्षण करू शकत होते. किंवा माझं 12वी झाले, 12वीच्या पुढं मी स्वतः काहीतरी काम करून शिक्षण करत होते. पण हे सर्व गोष्टी व्हायच्या अगोदरच लॉकडाऊन पडलं. आणि लॉकडाऊन पडलं आणि सगळ्या आयुष्याला असं एक नाही का ग्रहण लागल्यावानीच झालेलं होतं. आणि ते आता ग्रहण कुठेतरी संपलेलं आहे. आणि संपवायचं पण आपल्याच हातात असतं. पण काय गोष्टी आहेत ना, आपण कसं मर्यादा ठेवून करत असतो, मर्यादेमध्ये राहत असतो की नको बाबा काही गोष्टींचा आपल्या फॅमिलीला त्रास होईल किंवा आपल्या नाही का आपण समाजाचा विचार करतो किंवा आपल्या नातेवाईकांचा विचार करतो. आणि तिथं एखादी मुलगी आहे ना, ते स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःला पण आहे काहीतरी, स्वतःची पण लाईफ आहे काहीतरी, हे विसरूनच जाते सगळ्या समाजामध्ये आणि आपल्या फॅमिलीमध्ये पाहून. तर असं नाही आहे, पण स्वतःचं पण काहीतरी आहे, स्वतःला पण थोडंसं सेल्फ रिस्पेक्ट पाहिजेच. आणि जिथं सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे ना, तिथं काहीच थांबून उपयोग नाही आहे. म्हणून स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी सर्व गोष्टी करा. आणि स्वतःसाठी केलं ना तर तुम्ही इतरांसाठी मनानेच करू शकता. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी लढत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसाठी पण काही करू शकत नाही. जेव्हापासून माझं आणि मी सोशल मीडियावर कायम राहणार आहे. आणि सोशल मीडियावर एवढा विश्वास आहे ना की ठीक आहे, तुम्ही मला कमेंट्स करता, काय करता, तर त्याच्यातून मला शिकायला भेटेल. मी त्याच्यातून वाईट संदेश घेणार नाही, मला त्याच्यातून शिकायला भेटेल. पण जेव्हापासून माझ्याकडं यूट्यूब आलं तेव्हापासून मी सोशल मीडियावर आले. मला असं फेस टू फेस कॅमेरासमोरसुद्धा बोलता येत नव्हतं, तर मी बिनधास्त बोलते. आणि माझा तेवढा कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याबरोबर कम्युनिकेशन करू तेव्हाच आपला कॉन्फिडन्स कुठेतरी वाढतो. जर आपण नाही का महाग एखाद्या आयडीचं नाव चेंज करून किंवा काय करून बोलत असेल, एखाद्याला ट्रोल करत असेल, तर त्याच्यात काहीच हिंमत नाही आहे. आता मी डायरेक्ट बेनधडक कॅमेरासमोर बोलते. मला माहिती आहे ना की मी काही चुकीचं बोलत नाही आहे. जर आपण जेव्हा चुकीचं बोलत असेल ना तेव्हा मग आपण घाबरतो. पण आपल्याला माहिती आहे आपण चुकीचं नाही बोलत म्हणल्यावर काय घाबरायची गरजच नाही आहे. आणि यूट्यूबने मला भरपूर साऱ्या काय गोष्टी दिल्या. तर ज्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ काढते, व्हिडिओ शूट करते, तो स्वतः मी मोबाईल यूट्यूबवरच घेतलेला आहे. मला जेवढं काय माझी छोटीशी स्कूटी घेतली मी ते पण यूट्यूबवरनंच घेतलेली आहे, म्हणजे सोशल मीडियावरनंच घेतलेली आहे. आणि आता मी जे वर्क करते त्याच्यातून तर मला असं वाटतं की प्रीती नाही का फसवते आहे लोकांना, काय करते. पण आता ते माझ्या जीवाला माहिती आहे मी फसवते आहे का काय करते म्हणून. तर ते जाऊन पण माझा एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि खूप काही गोष्टी मला तिथून शिकायला भेटल्या. आणि शिकत आहे आणि शिकत राहील. आणि काही गोष्टी मी अचीव पण केल्या. म्हणून मला सांगायचं म्हणजे नाही का हे नाही आहे. तर माणसांना काय वाटतं की सोशल मीडियावर असा तुम्ही फायदा घेता, तर अरे सोशल मीडियाचा फायदा घ्या. कारण का इथून पुढं आहे ना, तुम्ही 5 वर्षाचा विचार करा किंवा 10 वर्षापूर्वीचा विचार करा, पुढचा विचार करा, पूर्ण चेंज झालेला असणार आहे, पूर्ण चेंज झालेला असणार आहे. कारण का सगळं ऑनलाईन हे झालेलं असणार आणि त्याच्यात आपण त्याच ठिकाणी त्याच लेवलला असणार आहे. पण जर तुम्ही सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर केला तर त्याच्यातून आपल्याला चांगलेच बेनिफिट भेटणार आहे. माझा आता फक्त 14Kचा मोबाईल आहे, 14,000चा माझा मोबाईल आहे, पण त्याच्यातून मी भरपूर सारे पैसे कमवले, भरपूर सारे पैसे कमवले. आणि भरपूर म्हणजे एका माझ्या आठवणी राहिल्या. मी माझ्या पप्पांबरोबर व्हिडिओ टाकलेले, ते मी आत्ता जाऊन बघू शकते. आत्ता जाऊन मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत, ते बघू शकते. तर असं वाटतं की आमचे पप्पा आमच्याबरोबरच आहेत, बोलताना हसताना सगळ्या गोष्टी दिसतात. ते कुठेतरी आठवण राहते ना. आता जे हिरो हिरोईन असतात त्यांचे पिक्चर रिलीज होतात, ते जरी पण हे पृथ्वी सोडून गेले असले तरी ते अमरच आहेत ना, ते आत्ता दिसतातच आहेत ना. कोणते पण आता जे जुने हिरोईनी आहेत त्या गेलेल्या आहेत तर त्या अजून पण दिसतातच. तसं आपण समजू, आपण तर ते काही त्यांची लेवल नाही गाठू शकत, पण आपल्याला सोशल मीडिया एक साधन दिलेलं आहे ना, तर त्याच्यामधून आपण छोटीशी एक आपले स्वप्न असतात ते पूर्ण करू शकतो. आणि मी खूप सारी माझी स्वप्न पूर्ण केलेली आहेत. आणि माझ्या नवीनच चॅनलचं पण लवकरच पेमेंट येणार आहे, ते मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि कसं कसं मला काय काय म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम आले पेमेंटसाठी ते मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि आता ते मला लवकरच भेटेल म्हणून मी थोडीशी खूप हॅप्पी आहे. कारण की मला थोडंसं माझं मॉनिटाईज वगैरे 15 दिवसात चॅनल झाला होता,
म्हणून. आणि पेमेंट माझं अडकलं होतं एका कारणानिमित्त. मला ते समजलं नव्हतं, कारण की आपल्याला कशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या कधी माहीत नसतात आणि त्या गोष्टींचा परिणाम मग आपल्या गोष्टींवर होतो. म्हणून ती गोष्ट मग मला माहीत नव्हती. पण नंतर ती माहीत झाली. एका जणाने मला ते पूर्ण करून दिलेलं आहे प्रॉब्लेम सॉल्व. आणि आता त्याचं पण पेमेंट लवकरच येईल. तुम्ही प्रत्येकजण म्हणत होते की यूट्यूबचं पेमेंट आलं का. तर हो, आता फर्स्ट पेमेंट येईल माझं, ह्याच मंथमध्ये येईल आणि लवकरच येईल. आणि मी माझ्या लाईफला लवकरच सुरुवात करणार आहे. लवकरच जे मला गोल पूर्ण करायचे आहेत ते तर करणारच आहे, पण जे माझे तर तुम्ही समजून घेत असाल, मी स्पष्ट काय करत नाही आहे. मला जेव्हा स्पष्ट करायची वेळ येईल तेव्हा तर नक्कीच करणार आहे. कारण की प्रत्येकाला लाईफ आहे, जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगत राहा आणि आनंदाने जगत राहा. कधी कोणाचे विकेट पडेल सांगू शकत नाही आहे. मी आत्ता बोलते, 2 तासांनी मी असेल नसेल मला माहीत नाही आहे. म्हणून पण जे मला नॅचरल मरण येईल तेच येईल. मी माझं स्वतःचं कधीच काय करून नाही घेणार. भरपूर साऱ्या गोष्टी आल्या, भरपूर साऱ्या काय झाल्या गोष्टी, त्या तुम्हाला तर मी अजून सांगितल्या पण नाहीत. मला असं वाटतं की काही नको सांगायला. पण काय असं वेळ येते की असं वाटतं की सगळं सांगून टाकावं. आणि येईल बहुतेक मी सर्व गोष्टी सांगणार आहेत, कारण काय भरपूर काय गोष्टींचा मला हे झालेला आहे, मानसिक त्रास झालेला आहे. आणि मग तो मानसिक त्रास प्रत्येकच मुलीला व्हावा नाही, किंवा प्रत्येक मुलीने ह्याच्यातून आहे ना हे केलं पाहिजे, मूव ऑन केलं पाहिजे, की नाच त्याच्यातच झुरत बसलं पाहिजे. कारण काय परत आयुष्य नाही आहे, परत लाईफ नाही आहे. आपल्याला पुढचा जन्म काय आहे काय माहीत नाही आहे अजिबात. म्हणून आनंदी राहा, हॅप्पी राहा आणि कायमस्वरूपी राहा. जरी मी नाही का, मी जे माझ्या मनात आहे तेच मी बोलते. माझ्या मनात एक आणि तोंडात एक आणि डोळ्यात एक, अजिबात असं नाही आहे, पहिल्यापासूनच नाही आहे. म्हणून असंच राहू हॅपी. तर चला मग परत सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि एका नवीन बंधनात मी अडकायला चाललेले आहे आणि सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणारच आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.